तर हे काय आहे फॅन्सी मोदक पूर्ण डिझाईन वाले मोदक आहे. वा आणखी एक फॅन्सी मोदक बघा. डिझाईन बघा. बापरे 80 ग्रामचा फक्त 150 रुपये. हे बघा एकदम सुंदर दिसते. सुंदर सुंदर मोदक दिसते. आणि हे नारळाची करंजी आहे. नारळाची करंजी खूप डिमांड आहे त्याची. 11,000 ची बुकिंग झाली आपल्याकडे. उकडीच्या मोदकांची 11,000 उकडी मोदक. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरांचे करवटी. तर गणपती आलेत आणि आम्ही कुठे आलोय? प्रशांत कॉर्नर मध्ये. कशासाठी? मोदक ट्राय करायला साठी. आणि इकडे मोदक महोत्सव सुरू आहे. Yes. उकडीचे मोदक पाहिजे तुम्हाला ते पण मिळतील आणि भरपूर सारी व्हरायटी पण आहे आपल्याला मोदकामध्ये ना. तर Yes. गणपती बाप्पा येतात ना, तुम्ही मोदक शॉपिंग साठी जाताय ना, तर आणखी भरपूर काही मोदकासोबत तुम्ही खरेदी करू शकता. नक्की विजिट करा. हा. तर या आतमध्ये किती मोठा शॉप आहे ना. हा आणि मोदक बघ कसले कसले. बापरे, काय बुंदीचे लाडू, बुंदीचे मोदक. फॅन्सी मोदक. ते कोणते मोदक आहे ना? आणि मला एकदम मस्त थिंक पण भेटली. ती बघा. उंदीर मामाचा मोदक. आणि मोदक. तो मोदक उंदीर मामाच खाईल. गणपती बाप्पाला काय राहणार मग? गणपती बाप्पाच्याच आसनावर बसलेले आहे मोदक. तर निलेश ठाकूर आहे तिथे. नमस्कार. आणि धन्यवाद आपल्याला आमंत्रण देण्यासाठी. आणि आपल्या मराठी माणसाचा हा स्टोर आहे. तर काय भेटणार इथे, म्हणजे इथे येऊन काय खरेदी केलं पाहिजे आपल्या मंडळीने? आता आपल्या इकडे गणपतीसाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूटचे मोदक आहेत आणि माव्याचे पण मोदक आहेत आणि आमच्या खास कारागीर आहेत. त्यांनी छान कलाकृती बनवून छान छान मोदक बाप्पासाठी तयार केलेले आहेत आणि खूप सुंदर असे बाप्पासाठी मोदक डिझाईन करून बरोबर बरोबर बाप्पासाठी. हा जो शाव आहे आपला नेरूळ मध्ये येतो. नेरूळचा आहे. नेरूळ स्टेशन वरनं किती लांब आहे? नेरूळ स्टेशन पासून हार्डली 5 ते 7 मिनिटात. आणि कधी बंद असतो काय? नाही, शॉप वगैरे काय बंद नसतो आपला. गणपतीमध्ये आता वेळ पण चेंज केलेली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत दुकान म्हणजे सर्वांसाठी चालू आहे. आणि स्पेशालिटी आपली उकडीचे मोदक आहेत. म्हणजे आता गणपती सुरू झाल्यावरच? येस असे पण आम्ही ठेवलेत. पण गणपतीला 10चे 10 दिवस उकडीचे मोदक मिळतील, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कधी पण येऊन घेऊन या कधी या. खूप छान ऑफर आहे. उकडीचे मोदक भरपूर जण विचारत असतात, तर तुम्हाला प्रशांत कॉर्नर मधनं क्वालिटी वाले मोदक. आणखी मोदक आहे? आणि मोदकाशिवाय आपल्याकडे बाप्पासाठी महाप्रसाद म्हणून आहे. बरोबर. हे आहे ड्रायफ्रुट्स आहेत म्हणजे हे करायला. आणि आमचं बेस्ट सेलिंग म्हणजे ड्रायफ्रूट फराळी चिवडा. आमचं मोस्ट सेलिंग म्हणजे प्रोडक्ट आहे हा. असं आहे. आहे. आणि पातळ पोह्याचा चिवडा हे पण आमचं म्हणजे मोस्ट एकदम म्हणजे खूप विकला जाणारा प्रोडक्ट आहे. तर गणपतीमध्ये कसं जागरण करत असतात आपली मंडळी, त्याच्यासाठी हे सगळं आहे. हे आहे. अजून एक सिल्की बनाना म्हणून आमची, हे पण एक खूप मस्त म्हणजे सिल्की बनानाची खूप चांगलं आहे सर. म्हणजे एकदम पातळ आहेत आणि चवीला पण एकदम छान आहेत. अजून बुंदी पण आहे आपल्याकडे. बुंदी स्वीट बुंदी प्रसादासाठी. कचोरी पण आहे आपल्याकडे. ड्रायफ्रूट कचोरी आपली स्पेशल आमची. ही पण ड्रायफ्रूट कचोरी ही पण खूप छान आहे. भाकरवडी पण आहे सर. भाकरवडी पण आमची खूप छान आहे. आणि भाकरवडी आपल्याला सर्वांचा आवडता विषय आहे. स्पेशल भाकरवडी. चकल्या पाहिजे तर चकली पण मिळणार. सर्व काही आहे. म्हणजे तुम्ही येताय मोदक घेण्यासाठी, सर्व काही. आणि जागरणासाठी भरपूर व्हरायटी आपल्याकडे. मी मागच्या वर्षी तुमच्याकडनं मोदक घेऊन गेलो. एकदम गोड नसतात ते. आपल्याकडे कुठली मिठाई आहे, साखरेचं प्रमाण खूप कमी आहे. बरोबर. म्हणजे आम्ही स्पेशल आणि जे ड्रायफ्रूटचे मोदक वगैरे आहेत ते कमीत कमी 7 ते 8 दिवस म्हणजे राहणार आहेत असे. बरोबर. म्हणजे काही त्याला होत नाही. फ्रीजच्या बाहेर ठेवा तुम्ही, काहीच होणार नाही. तर जागरणामध्ये गोड वस्तू श्रीखंड, बासुंदी आणि गुलाबजाम पण आमचे बघा. मी गुलाबजाम पण एकदम छान आहेत. मूग डाळ हलवा आहे. छोटे. तुझा काय फेवरेट आहे? रसमलाई, बासुंदी. आणि श्रीखंडामध्ये पण विविध प्रकार आहेत. केशर श्रीखंड आहे, फ्रेश फ्रूट श्रीखंड आहे, पंचरत्न श्रीखंड आहे, अजून जांभूळ श्रीखंड आहे. जांभूळ श्रीखंड हे नवीन इंट्रोड्यूस केला मी, याच वर्षी इंट्रोड्यूस केलंय. ते आपण चाकून बघूया. जरा सरांना टेस्ट करावं. जरा जांभूळ श्रीखंड द्या जरा टेस्ट करा. सर्व तर आपण सर्वांनीच खाल्ले असेल, पण आज जांभूळ श्रीखंड खाऊन. बघ खाऊन. तर आणि जांभूळ खाते काय कधी? खा पूर्ण. एवढंच खाऊन काय समजणार आहे तुला? अर्धा बाईट घे.
ना म्हणजे ऍक्च्युअल चव श्रीखंडासारखीच आहे पण एक जांभळाचा टेस्ट येते ना. हा बरोबर बरोबर. मस्त आहे, आवडेल तुम्हाला, नक्की ट्राय करा. जांभूळ आणि सर आमच्याकडे बासुंदी पण आमची एकदम खूप म्हणजे हे आहे. बासुंदी बासुंदी. कोल्हापूरची फेमस आहे ना ती. नाही नाही पण आमची बासुंदी तुम्ही टेस्ट करा की अंजीर बासुंदी आणि केसर बासुंदी दोन. बासुंदी, हा केसर अंजीर बासुंदी आणि केसर बासुंदी आहे. आणि रसमलाई पण आमची खूप चांगली आहे सर. रसमलाई तर आम्ही ट्राय केलेली आहे पण हे काय दिलंय आणि अंजीर बासुंदी बघ. तुम्हाला अंजीर बासुंदी ट्राय करताना दिसते, कशी आहे? मी टेस्ट केली आहे, प्रिटी गुड आहे, मस्त आहे. नुसते ड्रायफ्रूट येतात ना. नाही मी खाते. तर निलेश सर, नुकताच आपण बासुंदी ट्राय केली, मजा आली. ड्रायफ्रूट बासुंदी म्हटलं तर नुसतं ड्रायफ्रूटच आणि ऍक्च्युली खात होती बासुंदी. हा नाही आवडली ना. तर मागच्या वर्षी मी गणपतीच्या एक दिवस आधी आलो होतो तुमच्याकडे, उभा राहायला जागा नव्हती. तर कसं मॅनेज करता येते? आमच्याकडे जो स्टाफ आहे रोजच्या रोज ब्रिफिंग देतो, कसं कस्टमरशी बोलायचं आहे, कस्टमरला सर्व्हिस कशी द्यायची आहे, याच्याबद्दल आम्ही रोज रात्री ब्रिफिंग करतो त्यांना रोज समजावून सांगतो. कस्टमर म्हणजे आपले देव आहे. आणि फ्लोअरवर तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी एक एक माणूस आमचा उभा आहे. म्हणजे स्वतः तुम्ही पण 4 वर्ष झाली इकडे असतात, मी ऐकलंय. हो आमचं कामच सर ते आहे आणि ग्राहकांना संतुष्ट ठेवायचं. बरोबर. म्हणजे आणि काम नुकताच आम्ही तुम्हाला बघितलं की गिराकांना जाऊन विचारताय की काय तुमची कंप्लेंट वगैरे आहे का? ते खूप छान कामच सर आमचं ते आहे. म्हणजे की प्रत्येक ग्राहकाशी बोललं आणि त्यांचं ते संतुष्ट असले तर आम्ही संतुष्ट आहोत. तर बासुंदी टेस्ट केली आपण. आणखी काय अजून पेढ्यामध्ये पण व्हरायटी आहे सर. एकदा पेढ्यामध्ये व्हरायटी आपण बघूया. पेढ्यामध्ये पण व्हरायटी बघा. पेढे बघा आमच्याकडे राजवाडी पेढा आहे, केशरपुरी पेढा आहे, त्याच्यानंतर गुलकंद पेढा. याच्यामध्ये आतमध्ये गुलकंदची स्टफिंग आहे. गुलकंद पेढा जसं आपण जामुनवाला श्रीखंड बघितलं तसं गुलकंद. याच्यामध्ये गुलकंदची ऍक्च्युअल स्टफिंग आहे. आणि हा शाही पेढा. शाही पेढा. ओके. 4 प्रकारचे आमच्याकडे आता सध्या हे आहेत. आणि मलाई मस्तानी, म्हणजे बाकीचे लोक म्हैसूर मस्तानी बोलतात, म्हैसूर पाक बोलतात. आम्ही त्याला नाव थोडं चेंज करून म्हैसूर पाक वगैरे. आताच आपण ट्राय केला, मेल्ट होते ना लिटरली. आणि गेला ना तर पिघलून जाते. आवडेल मंडळी तुम्हाला. आणि जास्त गोड पण नाही. जसं सर सांगतात कोणताही प्रोडक्ट एकदम गोड नाहीये, बऱ्यापैकी एकदम मीडियम लेवल ठेवलेलं आहे. जे जुने लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुंबई हलवा, आईस हलवा बोलतात, तो पण ते पण 3 प्रकारचे आहेत. अंजीर हलवा आहे, गुलाब हलवा आहे आणि पायनॅपल आहे. बेसनचे लाडू आहेत, चुरमा लाडू आहेत. हे पण जरा म्हणजे सर्व काही आपल्याला अंडर वन रूफ तुम्हाला बघायला मिळणार. तर नक्की या मंडळी गणपतीमध्ये जात आहे कुठे तुम्ही मोदक शॉपिंगसाठी. आणि आवडेल ना इकडे आले तर. आणि स्पेशल आपले बॉक्सेस पण आहेत. थोडी पाहुणी मंडळी येत असतील घरी आणि घरी काही तयारी नसेल तर आम्ही त्यांच्यासाठी हे स्पेशल असे बॉक्स करून ठेवलेले आहेत. तुम्ही फक्त किती क्वांटिटी आम्हाला सांगा, आम्ही पॅक करून ठेवतो. हे किती ग्रामचं असेल? हे 100 ग्रामचे आहे. आणि स्नॅक्स बॉक्स मध्ये पण बघा व्हरायटी आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे, ज्या महिला मंडळी असतात ना त्या घरोघरी मोदक घेऊन जातात. तर त्यांच्यासाठी हे बेस्ट राहील ना. 100 ग्रामचे छोटा तुम्हाला हे बघा गणपती बाप्पांजवळ तुम्ही मोदक म्हणून प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकता. हे बघा. तर मंडळी इतके सारे व्हेरायटीज आहे मोदकचे की गणपती बाप्पाच्या फेसवर स्माइल येणार. आता आमच्यासोबत दिवाण सर आहे, ते आम्हाला मोदकाचे नाव सांगा. नमस्कार. अंजीरवाला मोदक आहे आणि हा काजू गुलकंद मोदक आहे. तर स्ट्रॉबेरी मोदक आहे हा वाला. बरोबर. आणि हा एक नवीन बनवले रसरंजन मोदक. रसरंजन मोदक आता नवीन लॉन्च केलं. मागच्या वर्षी आपली सरांची भेट झाली होती. पूर्ण स्टोर आपण दाखवला होता. आणि या टायमाला पण नवीन मोदक घेऊन आले. आता नवीन खूपच बनवले सर. आणि डिमांड पण खूप आहे मोदकांचा. भरपूर 100 ग्राम पासून तुम्हाला पाहिजे तेवढे क्वांटिटी मध्ये. छोटी 5-5 नंगची पण पॅकिंग अवेलेबल आहे आपल्याकडे. 5 पीसची पण अवेलेबल आहे पॅकिंग. 5 पीसची म्हणजे 100 ग्राम ना. येस. 100 ग्राम पासून छोटी पॅकिंग अवेलेबल आहे. नंतर आपण पाव किलो, अर्धा किलो ते पण बॉक्स अवेलेबल आहे. आणि कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्याच्यात आपण कस्टमाइज पण करून देतो. अच्छा. कस्टमाइज पण करून देतो. आणि व्हेरायटी तो खूपच आहे, भरपूर व्हेरायटी आहे. म्हणजे ओके. तर अनया कोणता मोदक आवडेल तुला खायला? हे जे नवीन लॉन्च हा येस रसरंजन मोदक टेस्ट करा. काय रसरंजन मोदक. रसरंजन खूप डिमांड आहे सर त्याच्यात. खूपच छान आहे टेस्ट. बघूया आपण अनया खाऊन बघेल. रसरंजन मोदक. अर्धा घ्या. ते टेस्ट नाही करणार तसा. टेस्ट करणार नाही ऍक्च्युली. मी पण नुकताच रसरंजन मोदक खाऊन बघितला.
पानासारखी काहीतरी चव आहे ना, पानाचा थोडा फ्लेवर आहे पण क्वालिटी खूप छान आहे, गोड पण नाही एवढा. Yes. नक्कीच आवडेल तुम्हा आणि सर्वांना. कमी गोड आहे सर, कमी गोड आहे. जास्ती गोड नाही, कमी गणपतीमध्ये गोड. आपण गोडच गोड खात असतो, हो. तर त्याचा फार लक्ष ठेवलं. आणि दुसरा तो काजू गुलकंद पण खूप छान आहे टेस्ट, तर आणि काजू गुलकंद पण खाऊन बघते बघा. त्याचे पण टेस्ट खूप छान आहे काजू काजू गुलकंद. कतली. कतली. काजू कतली माझी फेवरेट आहे काजू कतली. काजू कतली फिलिंग आहे सारखं ना, गुलकंदची फिलिंग आहे आतमध्ये, खूप छान आहे बघा. या मला तू घ्यायचं. छोटासा बाईट मारतोय, मोठा बाईट मारतो, तुला प्रॉपर तुला मोठा समजेल. बाईट मारले तेव्हा टेस्ट करणार बरोबर. आमचे गणपती तर उकडीचे मोदक पण आहेत आपल्याकडे. उकडीची मोदक तो भरपूर ऑर्डर आहे साहेब, म्हणजे तर ते खूपच पण ऑर्डर आहे आपल्याला उकडी मोदक. बघायला आवडतील. म्हणजे उकडीचे उकडी मोदकची डिमांड आहे ना साहेब, हा 15 दिवस आधी बुकिंग चालू केली आपण. बरोबर. हो. तर आपण उकडीचे मोदक पण बघूया सर. हो येस येस. तर उकडीचे मोदक आपल्याकडे सॅम्पलसाठी अवेलेबल नाही, पण सरांनी व्हिडिओ प्ले केला आहे, मी तो तुमच्या स्क्रीनवरती दाखवणार आहे. हां, तर 15 दिवसापासून मागच्या 15 दिवस दिवसापासून आधीपासून बुकिंग उकडी सुरू मोदकचं आहे. खूप बुकिंग चालू आहे साहेब. हां, म्हणून एक पण नाही ना. म्हणजे एवढे ऑर्डर डिमांड चालू आहे, खूप डिमांड चालू आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतच असेल. आता सध्या आपल्याकडे आहे ना सर, म्हणजे 11,000ची बुकिंग झाली आपल्याकडे. उकडीचे मोदक 11,000 उकडी मोदक, 11,000 म्हणजे उकडी मोदक. आणि कसा फीडबॅक आहे, खूप आवडले डिमांड आहे सर्वांना? म्हणजे एकदम खूपच आवडतं लोकांना, माउथ टू भरपूर माउथ आवडतं पब्लिसिटी झाली काय? खूप डिमांड आहे म्हणजे. आणि कस्टमरचे फीडबॅक पण येतो बरोबर. तर कसं फोनवर बनवतात? बुकिंग, फोनवर चालू आहे बुकिंग. अरे वा. म्हणजे एवढं डिमांड आहे ना की आमची पण बुकिंग करा, लास्ट मुमेंटला मिळणार नाही आम्हाला. बरोबर. तर मी सरांचा नंबर देतो स्क्रीनवरती. हो. तुम्हाला पण उकडीचे मोदक पाहिजे असतील तर नेरूळच्या ब्रांच म्हणजे मध्ये तुम्ही आतापर्यंत घेऊ एक शकता. 11,000 उकडी मोदकची बुकिंग चालू झाली आपले. आणि बघा कशी पद्धत आहे त्यांची 11,000. बनवायची, खूप सुंदर वाटतंय. आणि केसर पण लावताय ना वरती? हो खूप एकदम केसरचे उकडीचे मोदक केसरचे त्याच्यात आतमध्ये हे केलेलं आपण, आतमध्ये पण मध्ये फिलिंग असते ना त्याच्यात केसरचे पूर्ण फ्लेवर आहे. 4-5 वर्षापासून आहोत ना आपण इकडे अरे खूप नेरूळ 4 वर्ष झाले सर. 4 वर्ष झाले. तर तुम्ही टेस्टचं काय टेन्शन घेऊ नका, तर क्वालिटीचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. नक्कीच तुम्हाला चांगला मोदक मिळणार. हा बघा मोदक उत्सव. फ्लेवर्सचं पण टेन्शन नको घ्या. इतके सारे flavors. फ्लेवरचे तर भरपूरच आहे. म्हणजे तुम्हाला एक फॅन्सी मोदक दाखवतो. फॅन्सी मोदक या दाखवता. ना. हा या. हे बघा सर, तर हे काय आहे? फॅन्सी मोदक. फॅन्सी मोदक आहे, अरे वा. पूर्ण डिझाईन वाले मोदक आहे. वा. त्याचे पण बुकिंग खूप चालू आहे. नाही, हे बघ कसा ॲडव्हान्स मोदक मध्ये आहे. बुकिंग चालू आहे. स्टार्टिंग मध्ये ते मला दाखवले ना मूषकवाला, मस्त. खूपच छान, बुकिंग चालू फॅन्सी आहे. मोदक ना? फॅन्सी मोदक एकदम. हे बघा. आणि त्याच्यात खूपच व्हरायटीज आहेत. हे तुम्ही स्वतः बनवता ना, तुमचे कारीगर बनवतात? येस, आपल्या फॅक्टरीमध्येच बनते पूर्ण. हा बघा साहेब, आवडी डिझाईन बघा. आणखी एक फॅन्सी मोदक बघा. हा बघा डिझाईन बघा. बापरे. याला बनवायला पण खूप वेळ लागतो साहेब. ते आपल्याकडे बनवते ना ते सेफ असते ना, एकदम मनापासून एक एक पीस असा डिझाईन करून एकदम. ती कला बघायलाच मिळते आपल्याला. हे बघा मस्त वाटतंय ना मोदक. आणि मोदकांची डिझाईन वगैरे सगळं आहे ना, ते आमचे मॅन साहेब आहे ना, प्रशांत सतपाल साहेब बोस, ते सगळं नक्की करते. अच्छा. म्हणजे त्यांचे स्वतःचे डिसिजन असते. बरोबर. असे किती डिझाईन आहेत आपल्याकडे फॅन्सी मोदक मध्ये? मोदकांची कमीत कमी मिनिमम म्हणजे 400च्या वर डिझाईन आहे सर. 400च्या वर फॅन्सी मोदक आहे? 400च्या वर डिझाईन आहे टोटल. बापरे. म्हणजे एवढे व्हरायटी आहे मोदकांची, खूप म्हणजे व्हरायटी. हे डेकोरेशन साठी वापरतात हो का? हो खूपच व्हरायटी म्हणजे. आणि ऑर्डर बुकिंग पण खूप असते. म्हणजे खाऊ शकतो ना हो आपण? एक सगळं फूड, आपले फूड खाऊ शकतो आपण, काय खाऊ प्रॉब्लेम पण शकतो आणि डेकोरेट Yes, पण करू yes, शकतो गणपती बाप्पांना. असे 400 मोदक, 400 व्हरायटी आहेत. हा बघा, छोटी पाहिजे तर कोणाला छोटा पण बनवले, छोटी साईजचे पण. हा बघा फॅन्सी मोदक, छोटी साईजचे पण आहे. कोणाला समजा घरी पाहुणे येणार त्यांना प्रसाद म्हणून हा द्यायला. प्रसाद म्हणून आज सिंगल पॅकिंग बनवल्या आपण, खूप छान आहे. 80 ग्रामच्या या. किती? 80 80 ग्राम 150 रुपीज. 80 ग्रामचा फक्त 150 रुपयाला फॅन्सी मोदक. पॅकिंग पण छान आहे बघा. आणि खूप पॅकिंग सुंदर पॅकिंग आहे. मस्त. आणि म्हणजे असं असतात ना गणपती बाप्पा, तर इथे सिंगल मोदक पण ठेवू शकते, मस्त लागतं. वरती ठेवायला ना. आपल्याला आहे अनायाचा फेवरेट. काय अनाया? उंदीर मामा. उंदीर मामा, येस. मूषक. बघा हातात घेऊन बघा, मूषक. घे किती हातात छान घे. दिसतो बघा. एकदम किती heavy आहे. मस्त दिसेल ना गणपती बाप्पा समोर ठेवलं तर. हे बघा ते सिंहासन पण दाखवलं साईडला. सिंहासन. सिंहासन आणि सिंहासनच्या वर मोदक. प्रसाद. आणि आता उंदीर मामा, बाजूला प्रसाद पण दाखवले. हे सर्व इटेबल आहे. हो येस, सगळं टोटल खाऊ शकते आपण एकदम, हे बघा पूर्ण एकदम. उंदीर मामाचा मोदक. येस येस. उंदीर मामाचा मोदक बघितला ना. आता काय आहे? त्याच्यात पण एकदम बघा अलग कलरफुल मोदक एकदम. 11 मोदक. म्हणजे असा वेगवेगळे डिझाईन. 11 पीस आहे. 11 पीसचा सेट. हा VIP बॉक्स आहे. म्हणजे 80 ग्रामचा ना. हो बरोबर. हा जो तुम्ही एक सिंगल दाखवला Yes, yes, त्याच्यातलं. yes. हे बघा 11 नंचे. आणि पॅकिंग पण बघा सर, पॅकिंग किती सुंदर आहे बघा. पॅकिंग बघा. हा नक्कीच एकदम आवडेल आमचे आपल्या कस्टमर मंडळीला. म्हणते की तुमचे बॉक्स एवढे छान आहे, तो मोदक किती छान असेल. अरे वा.
म्हणजे 11 पीसचा मोदक. हे बघा ना, एकदम सुंदर दिसतो. सुंदर सुंदर मोदक दिसते. आता हे काय घेऊन आलं? मोठी साईजचा मोदक आहे म्हणजे हा 2 किलोचा आहे साहेब. हा आणि साईडला डिझाईन केलेलं बघा, शंख वगैरे पण दाखवले त्याच्यात. खरंच जे काही जे कारिगरांनी केलंय ना, मन लावून केलेलं दिसतंय. एकदम डिटेलिंग पूर्ण बघा, मनापासून एकदम सर्व काही एकदम प्रॉपर जागेच्या जागी जसं पाहिजे तसं आहे बघा. आवडेल, नक्की आवडेल तुम्हाला. त्याची प्राइस 5100 आहे. 5100 5100 5100चे मोदक आहे. 5000 शंख वगैरे पण बनवले त्याच्यात. आणि मोदक जे आहेत ते किती रुपयापासून सुरू होतात आपल्याकडे? आपल्याकडे एक म्हणजे 150 पर्यंत स्टार्टिंग आहे. 150 पासून. हो 150 पासून 51,000 पर्यंत आहे म्हणजे. 51,000 पर्यंत? हो येस येस. बापरे. म्हणजे मोठी मोठी ऑर्डर पण असते ना साहेब. बरोबर बरोबर. म्हणजे 11 किलोचे 21 किलोचे असं मोठी म्हणजे एक मोदक पण 51,000चा नाही ना? असं पूर्ण म्हणजे मोदक आणि साईडला बेस वगैरे मोदक आणि डिझाईन वगैरे. तो आहे 51,000. 51,000चा पण आहे असा. बघायला भेटेल तो आता सध्या नाही आहे. ते कसं आहे की ऑर्डर करून येस ऑर्डर वरती घेतात. पण तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्हाला 21,000 31,000 51,000 त्याचे पण डिमांड खूप आहे मोदकांचे. बरोबर. पण तुम्हाला जसा पाहिजे तसा कस्टमाइज डिझाइन करून मिळेल. कस्टमाइज करून डिझाईन करून देतो आपण. नक्की भेट द्या किंवा मी जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. बापरे अनया, लाडू बघ. कोण कोण खाणार एवढा मोठा लाडू? तू खाणार ना? हा बघा, हे किती मोठा लाडू आहे बघ. हातात घेऊन बघ. घे ना, खा खा. आकर हातात. आकर बापरे किती वजन आहे? किती किलोचा आहे? 5 किलोचा आहे साहेब. 5 किलोचा? 5 किलोचा आहे. बुंदीचा लाडू ना? बुंदीचे लाडू, कडक बुंदीचे लाडू आहेत. कडक बुंदीचे लाडू आहे बघा. मोदक पण आहेत त्याच्यामध्ये. आणि याच्यापेक्षा पण मोठा असतो तो. 11 किलोचा पण असतो. 11 किलोचा? 11 किलोचा पण असतो, तो पण असतो. 11 किलोचा लाडू? येस. आणि हा 5 किलोचा सध्या 5 किलोचा बघताय, पण तुम्ही 11 किलोचा पण मागू शकता. हो. आणि त्याच्यामध्ये मोदकं पण आहेत बघा. हो ते मोठेवाले पण आहे बघा. हे बघा मोदकं पण आहेत पाहिजे असतील तर. ते म्हणजे कडक बुंदीचे लाडूचे पण डिमांड खूप आहे सर. कडक बुंदी लाडू त्यांची पण ऑर्डर ॲडव्हान्समध्ये बुकिंग चालू आहे अरे वा. आता काय घेऊन आलेत? आता मोतीचूर वाला आहे. मोतीचूरचा लाडू. 200 ग्रामचा सिंगल पीस आहे. हे बघा फॅन्सी मोदक बघितले तुम्ही. आता फॅन्सी लाडू पण बघा. हा आवडत आहे ना तुझा? लाडूची वर डिझाईन पण केलेली आहे. मस्त. आणि ते डिझाईन आहे ना साहेब, ते बदाम कतली वगैरे कसे असते हा ते बदाम कतलीचे ते डिझाईन बनवलेले आहे. बदाम कतलीची? हो पायनॅपल कटिंग सारखा असा बरोबर ते बरोबर. डिझाईन करून असं सिंगल 200 ग्रामचे पीस बनवले. नक्कीच आणि आवडते. त्याचे पण बॉक्स खूप छान आहे बघा. फॅन्सी बॉक्स बघा. बॉक्स पॅकिंग तर तुम्हाला आवडेलच आणि व्हरायटी पण बघायला आवडेल. मस्त. आणि त्याचे मोतीचूरचा लाडू ना? पिशवी पण दाखवतो तुम्हाला. अच्छा पिशवी पण देत आहेत? ते पण दाखवतो. त्याला चार्ज करताय का पिशवीला? नाही पिशवी चार्ज नाही. चार्ज नाही ना? फ्री आहे ना? पिशवी दाखवतो तुम्हाला. पिशवी पण दाखव. अरे म्हणजे ते एवढ्या बॉक्ससाठी बॅग पण एवढी सुंदर बनवली ना. नुसता बॉक्सच नाही, पिशवी पण मिळते तुम्हाला. पिशवी बॅग एकदम म्हणजे ते कोणाला आपल्या गिफ्ट करायला एकदम बेस्ट एकदम. मस्त ना? नाही आवडेल ना? छान आहे. कस्टमर तेच सांगते की तुमचे बॉक्स एवढं फॅन्सी, बॅग एवढी फॅन्सी. आणि तो आतमध्ये लाडू त्याची टेस्ट किती सुंदर असेल. मस्त मस्त. ती बॉक्स पॅकिंगच नाही, जर तुम्ही गावी घेऊन जाताय मोदक, गणपतीसाठी लांब लांब आपण ट्रॅव्हल करतो बरोबर, त्याचा पण बघा इथे विचार केलाय. घेऊन जाते ना कस्टमर. बरोबर बरोबर. दुबई, सिंगापूर, अमेरिका इथे पण ऑर्डर असते. बरोबर. ऑर्डर खूप असते. फॉरेनला पण खूप घेऊन जाते कस्टमर. अरे वा. म्हणून त्याची पॅकिंग अशी केलेली आपण की कोणाला आउट ऑफ इंडिया घेऊन जाणार त्यांना पण काही त्रास होणार नाही. मस्त मस्त. एकदम डबल पॅकिंग करून दिलेली. पॅकिंग वरती बघा खूप लक्ष दिलंय, खूप विचार केला. एमएपी पॅकिंग म्हणते. एमएपी पॅकिंग. एमएपी हो. म्हणजे ते पॅकिंगच एकदम डबल, त्याच्यात काय हवा पण नाही जाणार. हवा पण नाही जाणार आणि खराब पण नाही होणार. म्हणजे एकदम व्यवस्थित डबल सील करून देतो आपण पॅकिंग. मस्त मस्त. चला मोदकं तर भरपूर बघितली, आता खाण्यासाठी काय काय ऑप्शन आहेत ते बघूया आपण. हे कोण आहे? पाटील सर. पाटील सर आहे ते. हे इकडचे इन्चार्ज आहेत काय? हा ते आपले म्हणजे बाहेरचे चाट वगैरे असतो बरोबर, त्याचे पूर्ण ते बघते. हे आपले पिकनिक समोसा आहे साहेब. पिकनिक नाव पिकनिक समोसा आहे. कोथिंबीर पसंद आहे. कोथिंबीर पसंद. अमेरिकन रोल आहे. ओके ओके. नंतर आपले खस्ता कचोरी एकदम फ्रेश आहे. सगळे स्नॅक्स एकदम फ्रेश आहे. ढोकळा आपले छान असतो एकदम. ढोकळा एकदम सॉफ्ट असतो खायला. बरोबर. आणि नारळाची करंजी आहे. नारळाची करंजी असते ना, नारळची करंजी खूप डिमांड आहे त्याची. एकदम गोड आहे ना? अरे खूप कमी गोड आहे पण टेस्ट छान. फोडून दाखवा. एक फोडून दाखवा जरा करंजी. नारळाची कमी गोड आहे पण टेस्ट एवढं छान आहे ना साहेब. याची ऍडव्हान्स मध्ये बुकिंग चालू आहे आपल्याकडे. अरे वा. म्हणजे बुकिंग ऍडव्हान्स तुम्ही पण टेस्ट सोय आहे का याच्यामध्ये? तुम्ही पण टेस्ट करा. खूप छान एकदम सोय आहे बघा. सोय कमी गोड बनवले, जास्ती गोड नाही, पण टेस्ट खूप छान एकदम. खूप छान आहे टेस्ट.
खरंच खरंच भारी आहे. खूप छान आहे. हा, आणि याची पण नारळाची बुकिंग चालू चोय आहे आणि त्या करंजीमध्ये भरलेली आहे. बुकिंग सुरू आहे. हा, नक्की ट्राय ॲडव्हान्स करा. बुकिंग सुरू आहे. मोदकासोबत हे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. हो हो आवडेल तुम्हाला. चालेल येस येस खूपच छान टेस्ट आहे. चालेल. धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याकडे येऊन. थँक्यू सर थँक्यू. थँक्यू. तर अनया कोण आलाय बघ आपल्याला भेटायला. हर्ष. हाय, काय नाव तुझं? माझं नाव हर्ष. हर्ष आलाय बघा. अरे चला भेटूया. थँक्यू.